नागपुर में सेकेंड हैंड कार बेचने वाले कारोबारी को शातिर ठग ने अपना शिकार बना लिया। कार खरीदने और दोस्त को दिखाने का बहाना बनाकर आरोपी महिंद्रा जाइलो लेकर फरार हो गया। करीब 1,80,000 रुपए की इस ठगी के बाद पीड़ित की शिकायत पर इमामवाड़ा पुलिस ने मामला दर्ज कर आरोपी की तलाश शुरू कर दी है। पुलिस के अनुसार फरियादी प्रवीण हरिश्चंद्र भूरे जो रेशमबाग स्थित साई कृपा सेल्स एंड सर्विसेज में सेकेंड हैंड कारों की खरीदी बिक्री का व्यवसाय करते हैं। उन्होंने अपनी महिंद्रा जाइलो कार बिक्री के लिए विज्ञापित की थी। इसी दौरान आरोपी जितेंद्र संजय निपाने 36 वर्षीय कार खरीदने के बहाने उसके पास पहुंचा। आरोपी ने कहा कि वह कार अपने दोस्त को दिखाकर टेस्ट ड्राइव के लिए ले जा रहा है, लेकिन कार लेकर वापस नहीं लौटा और फरार हो गया। ठगी गई कार की कीमत करीब 1,80,000 रुपए बताई गई है। फरियादी की शिकायत पर इमामवाड़ा पुलिस ने आरोपी के खिलाफ धोखाधड़ी का मामला दर्ज कर उसकी तलाश शुरू कर दी है। इमामवाड़ा पोलिसांच्या हद्दीमध्ये फिर्यादी यांचं जुन्या गाड्या विकायचं सर्व्हिस सेंटर आहे आणि सदरचा आरोपी हा फिर्यादीकडे आलेला होता आणि चर्चा दरम्यान त्यांनी सांगितले की माझ्या मित्राला पण गाडी घ्यायची आहे। त्यावेळी फिर्यादीने सांगितले की बाबा सदरची गाडी घेऊन जा, मित्राला दाखव आणि आल्यानंतर आपण ठरवू। असं करून मग फिर्यादीने विश्वासाने त्याच्या ताब्यात गाडी दिली आणि आरोपी गाडी घेऊन गेला, तो परत आलाच नाही आणि बाकीच्या पण कुठल्या खरेदी विक्री संदर्भात त्याचं बोलणं केलं नाही, म्हणून सदरचा गुन्हा आपण दाखल केलेला आहे। आरोपी नामे जितेंद्र निपाने, वय वर्ष 36 आहे। याच्यापूर्वी त्याच्यावर गुन्हे कुठले दाखल नाहीत। गाडी नेलेली आहे महिंद्रा जाइलो गाडी नेलेली आहे आणि फिर्यादीने विश्वासाने दिलेली गाडी त्यांनी ती परत आणून दिली नाही, म्हणून आपण सदरचा गुन्हा दाखल केला आहे। पुढील तपास करत आहोत। यापूर्वी काही सौदे झालेले नव्हते। फिर्यादीचं रिसेलच हे आहे, एजन्सी आहे, परंतु सदर वेळी बाबा आरोपी आलेला होता, फिर्यादीला भेटला होता आणि चर्चेदरम्यान त्याने सांगितलं तर माझ्या मित्राला गाडी पाहिजे। त्यावेळी फिर्यादी म्हणले ही गाडी आहे विकण्यासाठी, तू घेऊन जा आणि मित्राला दाखवून परत आण, म्हणून विश्वासाने त्याच्या गाडी ताब्यात दिली होती। परंतु तो गाडी परस्पर घेऊन गेला आणि नंतर फिर्यादीला माहिती मिळाली की त्यांनी गाडी सुद्धा कोणातरी विकली आहे। त्याबाबतचा अधिक तपास करत आहोत।